और ठाकरे बंधू ऐसा ठाकरे बंदूक छोड़ो, हाँ। वो दोनों बेकार है। 3,000 रुपये 3,500 2,500 महिन्याला बिल येतो या. आता आमचा पगार आहे 5 आणि 6,000 आणि त्याच्यात एवढं बिल भरायचं आम्ही कुठलं समजा कसं खायचं काय. पाणी नाही येत दोन्ही टाइम बराबर. सकाळी पण येतो काय 1-2 तास जातो पण संध्याकाळची आपण ट्रॅफिक बघतो एवढी ठाण्यामध्ये एवढी असते की स्टेशनला जायला भेटत नाही लवकर. मेरी औरत का 1 साल पहले एक्सीडेंट हो गया, मेरी कहीं भी सुनवाई नहीं हुई। और रविंद्र चौहान जी वो राज्य मंत्री हैं, अरे वो थे राज्य मंत्री, हाँ अभी तो उनको भी हम 2 बार वो दे चुके, वहाँ भी कोई सुनवाई नहीं हुई। अभी आए हैं एकनाथ शिंदे साहब के बंगले पे जा रहे हैं, कल भी आए थे, अभी आज भी आए हैं। मैं सुबह 8 बजे से ही आया हूँ बच्चे को लेकर। महापौर पुलाचा वसुबल मेन सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतोय तो कमी झाला पाहिजे. ठाण्यात मराठी महापौर असा होता. मराठीच माणूस नाहीये महापौर ठाण्यामध्ये भैया नाही मराठी माणूस महापौर नाही. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेचे निवडणूक 15 जानेवारीला असणार आहे. त्या अनुषंगाने आपण आज ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आहोत आणि त्यांच्या आजूबाजूची राहणारी जी मंडळी आहेत, त्यांच्या ठाणे महानगरपालिकेत राहणारे जे लोक आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांचे काय प्रतिक्रिया आहे किंवा ठाणे महानगरपालिकेवर कोणाचा महापौर बसणार या अनुषंगाने आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. चला तर. बस पाण्याची समस्या आहे. लाईट कधी कधी जाते, लाईट पाणी हेच मेन आहे. म्युन्सिपाल्टीने हेच आम्हाला दिलं पाहिजे होत. आणि लाईट बिल एवढा येतोय की महिन्याला 2-3 2,500 ते 3,000 रुपये महिन्याला लाईट बिल येतं. आपलं हे येतोय पाणी बिल कुठनं भरणार. 3,000 रुपये बिल येतोय महिन्याला. कसा भरायचा आम्ही, आता हा प्रश्न आहे. तुमच्याकडे रस्त्याची काय समस्या आहे? रस्त्याची समस्या नाहीये. रस्ता इथे बरोबर आहे, चांगला आहे. तर रस्ता फक्त वैयक्तिक पाण्याचा फक्त बिल आहे. पाण्याचं महानगरपालिकेने एवढं काय 3,000 रुपये 3,500 2,500 महिन्याला बिल येतो या. आता आमचा पगार आहे 5 आणि 6,000 आणि त्याच्यात एवढं बिल भरायचं आम्ही कुठलं समजा कसं खायचं काय. हा प्रश्न आहे मोठा. पहिलं बरंच होतं महिन्याला समजा 150 रुपये 100 रुपये बरोबर होतं. 100 महागायनं 150 रुपये. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे 15 तारखेला. कोणाची सत्ता येईल काय वाटतं यावरती? एकीकडे ठाकरे बंधू पण एकत्र झालेले आहेत हा आणि दुसरीकडे ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला. हा मग बहुतेक दोघांचाही 50-50% थोडी हा एक तोडीच तोड 50-50%. 50% शिंदे 50% आपलं उद्धव ठाकरे. टफ देतील का इकडे? एकदम टप देणार, जोरात टप देणार. 15 तारखेला इकडची महानगरपालिकेची निवडणूक आहे ठाणे महानगरपालिकेची. त्या अनुषंगाने महापौर कोणाचा बसेल किंवा इकडे कोणाचा जोर आहे? काल ठाकरे बंधूंची पण युती झालेली आहे. महापौर पुलाचा वसुबल मेन सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतोय तो कमी झाला पाहिजे. आपल्याला थोडी राजकारणाची काही गरज आहे, पण जो जनतेला त्रास होतो तो कमी झाला. पालिकेची निवडणूक आहे आणि तुमच्या वॉर्डातल्या ज्या तुमच्या इकडच्या ज्या समस्या आहेत त्या काय प्रामुख्याने? समस्या तर भावा चांगल्या आहेत. आहे म्हणजे साफसफाई चांगली होते, सगळं काही व्यवस्थित होतोय भावा. हो ते लोक आमच्यासाठी पण खूप करतात, म्हणजे हे नगरसेवक भरपूर करतात. पण आता एकंदरीत आता एक काका मिळाले होते, ते म्हणाले की इकडचं जे पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा मोठा आहे. प्रश्न भावा आहेतच. पाणी भावा दोन्ही टाइम बराबर येत नाही. पाणी नाही येत दोन्ही टाइम बराबर. सकाळी पण येतो काय 1-2 तास जातो, परत संध्याकाळी 1 तास येतो जातो. या एरियामध्ये पाण्याची भाव आणि बिलांचा काय विषय आहे का? बिल असं वाढ बिलांचा भाव वाढीव नाही आहे. ते आता लाईट वापरतात तेवढा बिल येणारच ना. पाण्याच्या बिलांचा पाण्याच्या बिलांचा ते भाव येतात बरोबर. पाण्याची बिलं आता काय माहिती वाढवून आलेत का काय अजून आलेत नाही. बाकी हाय व्यवस्थित आहे. म्हणजे इथले नगरसेवक चांगले सगळ्यांची रक्षा करतात व्यवस्थित भावा. काय वाटतं तुम्हाला? आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, ठाण्यावरती कोणाला झेंडा पाहिजे? भावा आता ते काय माहिती कोणाच्या नशिबात असेल ते मिळल. ते आता त्याच्या हातात आपल्या हातात थोडा आहे तुम्हाला काय वाटतं? कोणाचा पडतो वाटतं? भावा. तसं सगळंच यावं, सगळंच चांगलं असावं, सगळ्यांचाच चांगला व्हावा एवढीच आमची उमेद आहे भावा. तो पडावा आणि हा यावा अशी उमेद नाही आहे भावा. सगळ्यांची चांगलं होऊ दे आणि सगळ्यांनीच जनताची कल्याण करून दे एवढीच आमची उमेद आहे बेटा. आपको किसकी सत्ता आ सकती है यहाँ पर? सत्ता यहाँ पे सिंधी साहेब. हाँ, आणि एकंदरीत अभी जो यहाँ का ठाणे का जो कुछ समस्या है उसके बारे में क्या कहेंगे? समस्या हाँ। लगभग ठाणे पे तो भाई क्या कुछ समस्या ज्यादा है? कुछ समस्या तो नहीं, ठीक है. हमारे इधर तो कोई दिक्कत नहीं है. इधर कोई समस्या नहीं, बढ़िया है, बहुत अच्छा है.
तो आप क्या गाय मिला अच्छा है, सब बढ़िया है। मराठी है हिंदी हिंदी। चले क्या लगता है अभी महानगर का चुनाव है है अच्छा ही चुनाव होएगा, बाजी मारेगा शीशे नहीं मारेगा। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इकडच्या तुमच्या वॉर्डातल्या काय समस्या आहेत? समस्या फक्त आता क्लस्टर बाकी नाही काय. बाकी सगळं पाण्याची चांगल्या पद्धतीने सोय आहे. परत संडासची चांगल्या प्रकारे सोय आहे, स्वच्छता आहे आणि तुम्ही बघा म्हणजे चांगलं काम आहे. बाकी काय नाही. सगळ्या सुखसोयी लाईटचं केबल घरोघरी टाकल्यात. आतमध्ये सुद्धा त्यांनी लाईटचे पोल टाकले आत गल्ली गल्लीमध्ये. म्हणजे सोयी चांगल्या पद्धतीने केले. सगळे सिमेंटचे रोड झाले, आतल्या गल्ल्या झालेल्या आहेत आरएमशी. काय वाटतं आता मुंबई म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर बसेल? युतीचा बसेल म्हणजे भाजपा शिवसेना शिंदेगड. म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे आहे. आपला महापौर मराठी असावा मराठी असावं. ठाण्यामध्ये काय मुख्य समस्या भेटवतो रिक्षावाला? समस्या म्हणजे हेच आता वाढणारी ट्रॅफिक आहे आणि वेळोवेळी आता जसे आपले एक न्यूज चॅनलवाले जे नेहमी बघत असतात तुम्ही ठाणे लाईव्ह वाला वाटतं काहीतरी येऊन जाऊन ठाणा स्टेशनला जायचं, तिथं बघायचं की ठाणेवाल्यांची आपल्या रिक्षा चालकांची मजुरी हा मुद्दा दाखवला जातो. पण कधी तिथं तुम्ही रिक्षावाल्यांची खरी परिस्थिती बघितली आहे का? तिथं स्टेशनला जायचं, जर कमीत कमी एक गाडी स्टेशनवरून जर कुठल्याही लोकल एरियामध्ये जरी यायला गाडी निघाली तरी कमीत कमी तिला ट्रॅफिकमुळे अर्धा पाऊण तास तिला परत स्टेशनला जायला लागतो. पण जिथं ती स्टेशनवरून जी गाडी भाडं घेऊन निघाली ते त्या गाडीला परत जायला स्टेशनलाच भाडं भेटेल का हा महत्त्वाचा मुद्दा असतो. पण उठसूट आपण जायचं तिथं कुठला तरी एक आहे तो ठाण्यातला चॅनलवाला, त्यांनी उठसूट जायचं आणि स्टेशनला दाखवायची की रिक्षावाल्यांची मजुरी. पण हे असं नाहीये. कधी एखाद दिवस आता स्टेअरिंग घेऊन बघावं आणि गाडीवर बसून बघावं की कसं वाटतं चालवून. संध्याकाळची आपण ट्रॅफिक बघतो एवढी ठाण्यामध्ये एवढी असते की स्टेशनला जायला भेटत नाही लवकर. ही अशी परिस्थिती. आणि राहिला आता रस्ते तर आता व्हायला आले जवळपास घोडबंदरचे म्हणा रस्ते तर ऑलमोस्ट आता ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक असते का? ट्रॅफिक तर असते ना. ट्रॅफिक ही आपल्याला ते बोलता ना आता जन्माला पुसताना काहीतरी असतं एक आंदन दिलेलं किंवा नवरी सोबत आंदन दिलं जातं तसं एक आता ठाण्याला नवीन दिली गेलेली आंदन म्हणजे ही ट्रॅफिक आहे ठाण्याची. घोडबंदर रोड एवढं ट्रॉफिक आहे की हिसाबाच्या बाहेर ट्रॉफिक आहे. तर सगळीकडे रोड एक रोडचं काम होत नाही तोपर्यंत दुसरा रोड खोदलेला असतो. एखादं भाडं मिळालं तर पोचवायला किती वेळ लागतो? 1 तास तर कंपल्सरी जातो. इथून जर निघालो तर संध्याकाळचं जर इथून निघालो 1 ते 1.5 तास वडवलीला पोचायला. कासार वडवली गाड्याला 1 ते 1.5 तास लागतो आम्हाला. आणि असं अंतर किती आहे? असं बघितलं तर अंतर तर 15 मिनिटाचं अंतर आहे, 15 ते 20 मिनिटाचं. पण संध्याकाळी जर इथून जर निघालो भाडा घेऊन तर 1.5 तास कंपल्सरी लागतो. ट्रॅफिकवर तोडगा काढला पाहिजे. ट्रॉफिकवर हा तोडगा निघाला पाहिजे. त्यांचं कसं आहे यांचं कामाचे हे नाहीये. आता हा रोड जर आता खोदलाय हा पुरा रोड एकच बनवायला पाहिजे. पण हे लोक काय करतात हा पट्टा खोदला की लगेच पुढचा हा बनत नाही तोवर त्याच्या आधी तो पुढचा खोदून तो तसा ठेवलेला असतो. कमीत कमी यांनी ना एक जो पट्टा जो खोदलेला आहे तो पहिला पुरा करावा आणि नंतर मग दुसऱ्या पट्ट्याचं काम करावं. पण या लोकांनी सरळ लाईन विद्यापीठ बसून ते फाउंटन पर्यंत सगळे रोडच खोदून ठेवलेलं आहे. एक ते रोड सर्व्हिस रोड कुठलाच पुरा नाहीये. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, काय वाटतं इकडं ठाण्यात कोणाची सत्ता येऊ शकते? ते तर आता काय सांगू शकत नाही. यांची सगळी आता कसं महायुती आहे लोकांची. आता या लोकांची कुणाची सत्ता येईल तर आम्ही पण नाही सांगत. पण जरी कुणाची जरी सत्ता आली पहिलं जेवढं होईल ना तेवढं रोडची कामं पटकन व्हावी. ठाण्यात मराठी महापौर असा होता. मराठीच माणूस नाहीये महापौर ठाण्यामध्ये. भैया नाही मराठी माणूसच महापौर पाहिजे. तर काय सांगाल इथे ठाणा महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि महापौर कोणी असावं किंवा मग कोणत्या पक्षाकडे जास्त वजन आहे? नाही कोणता असा मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा आपण महाराष्ट्र आहे, हा आपलं महाराष्ट्र आपलं हे घर आहे आणि हा प्रश्न उपस्थित झालाच नाही पाहिजे की मराठी असावा का. तो मराठीच असला पाहिजे आणि असायलाच पाहिजे मराठी. आणि राहिलं तर आता पहिल्यापासून कसं आमच्यासारख्याच्या जन्माच्या अगोदरपासून ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्याच्यामुळे असायला पाहिजे. पण आणि हा प्रश्न उपस्थित झालाच नाही पाहिजे मुळात की सत्ता किंवा महापौर कोणाचा असला पाहिजे. आपण महाराष्ट्र आहेत, आपण हे आपला हक्काचं आहे त्यामुळे मराठीच असला पाहिजे. आणि ठाण्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई
ठाणे आता जेवढ्या काही महानगरपालिकांच्या इलेक्शन लागलेत ना तेवढ्यामध्ये हा प्रश्न उपस्थित झालाच नाही पाहिजे मुळात की महापौर कोण हवा, मराठी की अमराठी. मराठीच असायला पाहिजे. तसेच आता महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोर कोणाचा वाटतो? जो आता सध्या कोणाचं काय दिसत नाही. सध्या आता कोण एवढं प्रचार करत नाही, म्हणजे संध्याकाळचे निघतात, दिवसात तर कोण निघत नाही. संध्याकाळी प्रचार वगैरे अजून काय लोक काय एवढे दिसत नाही संध्याकाळी. तर दिसले की संध्याकाळी दिसतात. तेव्हा आम्ही कामावरनं येतो, थकलेलो असतो, आम्ही आमच्या घरात असतो. आणि सध्या आता 30 तारखेनंतर कळेल आता जोर कोणाचा आहे. या ठिकाणी वजन कोणाचं वाटतं तुम्हाला? वजन आता शिंदे गटाचं वजन आहे इकडे. इकडे ठाकरे बंधू पण एकत्र आलेले आहेत, दुसरीकडे महायुती पण तेवढाच कार्यक्षमतेने काम करते. इथे आता कसं आमच्या इकडे माडा वसत आहे, ते कसं इथे सगळे शिवसैनिकच आहेत. पण मग सत्तेमध्ये आता महापौर कोणाचा बनेल? महापौर आता शिंदे गटातच होईल. तर तुम्ही काय सांगाल? वा. तुमच्याकडे मुख्य समस्या आणि मग तुम्हाला काय वाटतं बोल बिंदास. महानगरपालिकेतील कोणता पक्ष बसेल? ते काय आता सांगता येत नाही. ते निवडणुकीतच माहिती पडेल. आता जे बोलले तेच आमच्या समस्या आहे, अजून काही नाही. का चुनाव आ रहा है, हाँ उसके इधर आपके थाने में क्या समस्या है आ रही है? समस्या तो बोलो ना, आपको बताया ना कि समस्या में कोई कमी नहीं है, लेकिन कहने का मतलब जो समस्या है उसका निवारण भी तो हो रहा है. अब इतना पब्लिक के ऊपर हर आदमी का तो मूड नहीं लगा सकते हैं, लेकिन ये है कि जो काम हो रहा है ठीक है. आप क्या कहना चाहेंगे? नहीं ठीक है. जो समस्या है जैसे अभी आम समस्या जो है वो तो रहेगी, उसमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन फिर भी काफ़ी हद तक ठीक है, ऐसा कुछ नहीं है, सब ठीक चल रहा है. सब अभी क्या लगता है, अभी चुनाव आ रहा है, 15 तारीख को महानगरपालिका का चुनाव है, क्या कहना चाहेंगे? अभी महायुति और ठाकरे बंधु, ठाकरे बंधु को तो छोड़ो, हाँ. वो दोनों बेकार हैं. दोनों बेकार. दोनों आप क्या कहना चाहेंगे? देखिए अब अभी जो काम चल रहा है अभी तो उन्हीं का सरकार शिवसेना का ही चल रहा था यहाँ पर महापालिका में, तो जो है वो ठीक ही है. अभी आगे देखा जाएगा किसका जो अभी ठाणा महानगरपालिका में किसका सत्ता है? एक नाथ शिंदे. आपको क्या लगता है? लगता तो यही है उसको भी. अब देखिए आगे क्या होता है. नहीं चल रहा. अरे उद्धव का जो बात बोल रहे हो ना, जब तक उसका बाप था तब तक ओके था. जब से ये आया, इसको तो कुछ अक्ल है नहीं. इनसे मिलना, उनसे मिलना, वो बंद करना, वो बेकार काम है, वो नहीं ठीक है. आपको क्या करना है? नहीं ठीक है, उद्धव भी ठीक है और राज भी ठीक है. अगर आते हैं काम करते हैं बढ़िया तो अच्छी बात है, और नहीं तो काम तो ठीक ही चल रहा है, अब भी चल रहा है. अब वो आएंगे कैसा काम करेंगे, अगर आते हैं तो उनको बाद में देखा जाएगा. एकंदरीत 8 वर्षाने महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. आता आपण ठाण्यात आहोत आणि ठाण्याच्या अनुषंगाने काय सांगाल, इथे काय समस्या आहेत किंवा मग कशा पद्धतीने इकडे ठाणा डेव्हलपमेंट केलं पाहिजे? ठाणा असं बघायला गेलं तर कसं आहे की थोडासा चेंजेस व्हायला पाहिजे. भरपूर गोष्टी अशी आहे की ट्रॅफिक वगैरे भरपूर होतात, पब्लिकला लय त्रास होतो याय द्यायला. जसं की आपण गोडबंदर वगैरे साईडला गेला तर आपल्याला लय त्रास होतो. तिकडे 10 मिनिटाचा रस्ता आहे, तिकडे आपल्याला 1-1 तास जातो कुठल्याही वस्तू पोचायला. तर त्यासाठी थोडंसं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे की पब्लिकला सुविधा पूर्ण भेटायला पाहिजे याय जायसाठी. एकंदरीत आता महानगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्हाला ठाण्यात वजन कोणाचं वाटतं, कोणत्या राजकीय नेत्याचं वाटतं? ठाण्यात गड पहिल्यापासून शिवसेनेचाच आहे आणि शिंदे साहेबांना पहिल्यापासून बघितलंय आपण की त्यांनी भरपूर कामं केलेले आहे. ठाण्यात असं नाही की शिंदे साहेबांनी काही कामं नाही केले, भरपूर काहीतरी म्हणजे भरपूर चेंजेस आणलाय त्यांनी आणि कामामध्ये पण त्यांच्याकडे नो डाऊट आणि त्यांचं वजन ऑलरेडी आहे तिथे. महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येऊ शकते, काय वाटतं? बघा आता तर कसं आहे की जेपर्यंत आता पुढचा निर्णय येत नाही तेपर्यंत आपल्याला काय आता काय कळू शकत नाही. पण ठाण्यात बघायला गेलं तर शिंदे साहेबांच्या ते गडमधून येऊ शकतो. एकंदरीत काल महायुती ठाकरे बंधूंची युती झालेली आहे. या साईडला अविनाश जाधव आहेत आणि केदार जे आहेत ठीक आहे, ते दोघे आहेत. तर कशा पद्धतीने ही निवडणूक ठाण्यात होणार? बघा थोडंसं ह्या टायमाला मला असं वाटतंय की थोडंसं ठाण्यामध्ये काहीतरी वरती खाली होईल. पण असं निर्णय बघायला गेलं तर कसं आहे की जो गड असतो तो गड असतो शेवटी, बरोबर. आता जसं की ठाण्यात पुढे कुठे पण बघितलं तर
शिंदे साहेबांचं वजन जास्तीच आहे. पण हे शिंदे साहेबांना जड जाईल काय इलेक्शन इकडे बंधू एकत्र आल्यामुळे? थोडंसं जळ जाईल, थोडंसं असं वाटतं की जळ जाईल का की तिकडे काही ना काही म्हणजे बघायला गेलं तर कुठे ना कुठे वजन पडतो. समस्या तो मेरा खुद का है अभी। मैं तो वहाँ डोंबिवली में रहता हूँ। हाँ। मेरी औरत का 1 साल पहले एक्सीडेंट हो गया, मेरी कहीं भी सुनवाई नहीं हुई। आप किसके पास, किसके राजकीय नेता को कौन से किसके पास चले गए? जी सर, हम वहाँ डोंबिवली में रहते हैं। वो रविंद्र चौहान जी वो राज्य मंत्री हैं, अरे वो थे राज्य मंत्री। हाँ, अभी तो उनको भी हम 2 बार एप्लीकेशन वो दे चुके, वहाँ भी कोई सुनवाई नहीं हुई। अभी आए हैं, देखिए एकनाथ शिंदे साहब के बंगले पे जा रहे हैं, कल भी आए थे तो नहीं मिले, मुलाकात हो पाया। अभी आज भी आए हैं, मैं सुबह 8 बजे से ही आया हूँ, बच्चे को लेके 3 बच्चे हैं मेरे। क्या समस्या क्या है? मेरी सर औरत का 1 साल पहले एक्सीडेंट हो गया, मेरी औरत ख़त्म हो गई और इस पे हाथ से जो है ट्रक चला गया था, तो भी सर पुलिस में या कहीं भी कोई सुनवाई नहीं हुआ। पुलिस वालों का कहना था कि जो है जब एक्सीडेंट हुआ तो उस समय क्यों जो है आप एम्बुलेंस क्यों नहीं बुलाए, पुलिस क्यों नहीं बुलाए, तो यही कारण बोलते ट्रक का नंबर ढूंढ के ले आओ, हम कंप्लेन लिखते हैं। अभी सर ट्रक का नंबर हम कहाँ से ढूंढ के ले आए? हम भी चोटिल थे और उस समय बारिश हो रहा था, रोड भी टूटा था बहुत ज़्यादा, और जो है बोलते ट्रक, और कई लोग से पूछे भी तो बोलते हैं गांव वालों का ट्रक होगा, तुमको कौन नंबर बताएगा। अभी एकनाथ शिंदे के पास आप जा रहे चले जा रहे हैं, तो आपको लगता है वो आपको हेल्प करेंगे? सर वो 6 तारीख को डोंबिवली में गए थे सेक्टर 22 का वो उद्घाटन करने को, तो सर मेरा घर वहीं करीब में है, तो मैं जो है वहाँ जो है उनका भाषण सुना था। ऐसा तो जानता नहीं था, नाम सुना था, लेकिन उनका भाषण सुना तो मुझे बहुत अच्छा लगा उनका बात सुन के। इसके लिए मुझे थोड़ा ये हुआ कि इनसे मुलाकात करूं तो हो सकता कुछ मेरी मदद हो सके। जी सर, जैसे FIR किया जाए, या जैसे सर मैं 3 बच्चे हैं, मैं स्त्री का काम करता हूं, मुझे जो है कुछ सरकारी मदद, मेरी औरत अभी 37 साल उम्र था, एक्सीडेंट हो गई, ख़त्म हो गई, तो कुछ हो सकता है जो सर ट्रक नंबर नहीं मिला, लेकिन कम से कम एक्सीडेंट केस तो बनना चाहिए, या कुछ सरकारी मदद तो हमको मिलना चाहिए सर, जो हम बच्चों का पालन पोषण कर सकूं सर। स्त्री करके मैं ज़िंदगी गुजारा करता हूं सर। ये इसी चक्कर में सर जो है जा रहा हूं साहब के पास, देखिए अब उनसे मुलाकात करता हूं, अगर जो है कुछ मदद करेंगे तो अच्छी बात है, क्योंकि उनका बात मुझे बहुत अच्छा लगा। वो 6 तारीख को गए थे डोंबिवली में, वो सुन के मुझे बहुत अच्छा लगा, लेकिन लोग मिलने नहीं देते सर। अभी जो है दूर दूर से ही उनके आजू बाजू वाले मिलने नहीं देते। जी सर, अभी जब से मंत्री नेता लोग के ऑफिस पे, कार्यालय पे जाओ तो बोलते हैं कि सर नहीं मिलेंगे, बाद में मिलेंगे, मैं फ़ोन करके बताऊंगा जब मिलना होगा, आना। यही सब समस्या करते करते 1 साल से ज़्यादा बीत गया। यहाँ आया हूँ, कल आया तो बोले साहब तो नहीं है, वो तो वहाँ चले गए मंत्रालय, तो बैठा था 2-4 घंटे, उसके बाद चला गया। मैं सुबह बच्चे को लेके 8 बजे से ही आया हूँ, ये मेरा छोटा बच्चा है। अभी मैं जो है 8 बजे से ही आया हूँ, तो वहाँ थोड़ी देर बैठा था, एक पुलिस वाले बोले सर कि जो है 10 साढ़े 10 बजे तक मिलेंगे। उसके बाद वहाँ मैं बैठा, फिर आके बोलते हैं कि यहाँ से हट जाओ, यहाँ कैमरा लगा हुआ है, तो 12 साढ़े 12 बजे मिलेंगे, आओ घूम टहल के कहीं आओ, देखते हैं बाद में मुलाकात करा देंगे। अभी देखिए फिर जा रहा हूँ सर, ऐसे इधर उधर टाइम पास कर रहा हूँ, क्या होता क्या नहीं। वही सर मेरी विनती है सर से, या देश प्रदेश राजनेता से, या सबसे, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री से, कि अगर कुछ मदद किया जाता सर तो बहुत अच्छा था, क्योंकि हम एक तो सर हम यूपी के रहने वाले हैं, उसके कारण नहीं सुनवाई हो रहा, कि क्यों नहीं हो रहा ये तो भगवान जाने क्या कारण है क्या नहीं। हाँ, यही मेहरबानी है, अगर कुछ मदद हो जाएगा, कुछ मेरी सुन लेंगे सर तो अच्छा है। थँक्यू। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण ठाणेतील काही ठिकाणी फिरलो, तेथील लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत, म्हणजे येथील ठाण्यातील जे मुख्य समस्या आहेत त्या समस्यांवर चर्चा केलेली आहे। त्यासोबत ठाण्यामध्ये कोणाचा महापौर येईल या संदर्भात लोकांनी जे आहे ते आपलं मत मांडलेलं आहे। कॅमेरामन आदेशसह कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।